महाराज वाक्य लावले दादा आणि म्हणून की त्या एका चक्रपाणी त्या ईश्वराच्या व्यतिरिक्त सोडवणारे या जगामध्ये कोणीच नाही. ज्यांना तुम्ही आपलं आपलं म्हणतो ना ते आपल्याला फक्त स्मशानापर्यंत पोहोचायला जाणारा तुमचे तुम्हाला जाळतात का जे घेतं जाळायला कोण घेतं अग्निदान ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रयोग केलं ज्याच्यासाठी आयुष्य घातलं किंवा जाळतोय का दुसरे तुम्ही म्हणजे आपल्याकडे ज्याला ज्याला आपलं तुम्ही म्हणता ते तुमचं नाही. तुम्हाला शेवटच्या वेळेला सोडवणारा कोण असेल म्हणजे तुम्हाला जर सोडणारा गुण असेल तर तो फक्त एकच आहे की तो पंढरीश पांडुरंग परमात्मा या जगाचा बाप जी ती ईश्वर शक्ती आहे तीच फक्त तुम्हाला अंतकाळी तुम्हाला या सगळ्या भवरोगातून पार करून देण्यासाठी उपयोगाला येणार आहे. नाही तर आता सांगितलं की आपले मित्र सुद्धा ठेवत नाही. बागल्याच्या बाहेर अंघोळ घातली जाते कष्ट करून फार चिंता घेऊन बांधलेला बंगला पण आंघोळीला सुद्धा उपयोगाला येत नाही. भरपूर संपत्ती जमवून ठेवलेली असते पण शेवट फक्त ₹1 काळामध्ये 5 ठोकळा सुद्धा जाऊ देऊ नका. कर्जोडा सुद्धा अंगावर ठेवत नाही. आणि मग हे काही जळ आहे जे तुम्ही आपलं म्हणताना ते तुम्हाला फक्त स्मशानापर्यंत म्हणजे जे काही आपण आपलं बोलतो ना त्याचं कुणी तुमच्या कामाला येणार नाही. तुमच्यासाठी हे जल जे काही तुम्ही आपलं आपलं म्हणता तर ते जल सुद्धा तुम्हाला फक्त स्मशानापर्यंत पोहोचवायला येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर अंतकाळी खऱ्या हाताला सोडवणारा कोण असेल तर तो फक्त ईश्वर आहे. त्या ईश्वरा व्यतिरिक्त तुम्हाला ह्या जगामध्ये ज्याला तुम्ही आपलं आपलं म्हणता ना ते कुणीही तुमच्या शेवटी सोडवण्यासाठी येणार नाही. इथं नुसतं फक्त जलच नाही सांगितलं म्हणले भरपूर धन करून ठेवलंय मग आता त्याचा काय उपयोग होईल का? त्याच्या धनाचा सुद्धा तुम्हाला काही उपयोग येणार नाही कारण ते सगळे इथे ठेवून जावं लागणार आहे. जल तुमच्या कामाला येणार नाही धनही सुद्धा तुमच्या कामाला येणार नाही. बरेच त्याच्या भाग्यात होतं म्हणून ते धन पण तुकाराम महाराज ठीक आहे सांगतात भाग्य तरी नव्हे भाग्य तरी
तुमचं पुत्र असेल, धन असेल, पत्नी असेल, हेही तुमच्या कामाला येणार नाही. प्रत्येक जण म्हणजे तुम्हाला जर या संसारातून बाजूला जायचं असेल, या जीवनाचं हित जर करायचं असेल, या नरदेह प्राप्तीचं जर खऱ्या अर्थानं की तुम्हाला हित करून जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी ह्या बाकीच्या गबाळामध्ये पडू नका. अशा पद्धतीने त्या गबाळापासून बाजूला नसतं खरं होतं. माझा म्हणजे मग आई वडील इथं त्यांनी सांगितले हे बाकी तुमचं जेवण धन हे तर तुमच्या कामाचं नाही. पण पुढे म्हणले काय की नावडे जनधन माता पिता. आता ही जरी विरोधाभास असेल, एकीकडे सांगायचं की आई वडिलांची सेवा जर केली तर दुसरं काहीच करण्याची गरज नाही. तुका म्हणे माय बापे अगदी देवाची स्वरूपे किंवा माय बापे केवळ काशी देणे न जावे तीर्थाची. मग आता एकीकडे सांगायचे की तुम्हाला तीर्थाला जाण्याची गरज नाही, देवाची स्वरूप म्हणून आई वडील येतं असं तुम्ही एकीकडे सांगता म्हणाल, आणि एकीकडे सांगतात की बोल तुम्हाला माता पिता हे दोन्ही पण काही कामाचे नाही. हे असं का? ज्या भक्ताला आई वडील सुद्धा आवडत नाही अशाच व्यक्तीला खऱ्या अर्थानं भक्त म्हणा असं एकीकडे सांगत असताना एकीकडे तुकाराम महाराजांचे आपण की तुम्हाला इतर तीर्थाला जाण्याची गरजच नाही का? आई वडिलांची जर पूजा केली. पण आपण आणखी काय शिकतो ना की त्या पांडुरंग परमात्म्याला आई वडिलांच्या सेवेच्या बळावरती वीट फिरकून दिली आणि 28 रुपये उभा केलं. कुणी कुंडलिकाने कशाच्या जीवावर? आई वडिलांची जी काही सेवा केली त्या सेवेच्या जीवावरती कुंडलिकाला उभं राहलं. कुंडलिकाने देवाला उभं केलं. किती? 28 युगे 28 विठेवरी उभा म्हणजे 28 युग उभा राहावं लागले. आई वडिलांची सेवा जर देवाला थांबवणे इतकी जर म्हणजे आपण म्हणतो शक्तिशाली असेल, इतकी महत्वाची असेल, तर इकडं तुकाराम मला सांगतात की आई वडील सुद्धा तुमचं काही कामाचे नाही, ते सुद्धा आवडले नाही पाहिजे. म्हणजे असं कसं? तर आई वडील आवडले नाही पाहिजे. पण ते कसे? जे आई वडील देवाच्या आणि तुमच्यामध्ये अडथळा येतील ते आई वडील खरा ठरावले. प्रभू रामचंद्राने दशरथ राजाने मागितलेला वर कैकेयीला देण्याची वेळ आली आणि मग तो वर मागितल्यानंतर तिथं ते काय दाशिका होती मंथरेने त्या कैकेयीच्या कानामध्ये दूषित निर्माण केलं आणि भाव जागा केला पुत्राचा. आणि तिथं काय केलं की वर असं मागून घेतलं की भरताला राजगादीवर बसवा आणि रामाला वनवासाला पाठवा. पण देवाला वनवासाला पाठवायचं लक्ष्मण भैया आणि भरत हे रामाचे परम भक्त, सगळ्यात जवळचे पहिले भक्त हे दोन्ही भाऊ, मग बाकीचे भक्त. आणि मग ही गोष्ट त्या भरताला नाही आवडली. मग भरताने तिथं काय सांगितलं की जरी आई असेल पण देवाला माझ्या पुत्राच्या म्हणजे आपण काय म्हणतो प्रेमापोटी जर देवाला वनवासाला जर तू पाठवत असेल तर तू आई माझ्या काही कामाची नाही, अशी आई काही कामाची नाही. आणि मग म्हणजे बाप पण काही कामाचा नाही. नावडे जलधन माता पिता. पिता कुठल्या पद्धतीचा आवडला नाही पाहिजे. तर भक्त प्रल्हादाची आख्यायिका आहे. हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप नावाचे दोन भाऊ राक्षस होते, राजा होते. हिरण्यक्षला देवानं 4थ्या अवतारामध्ये हिरण्यक्षचा वध केला. हिरण्यकश्यपूनं त्याचा राग मनामध्ये झाला आणि का तो विष्णूने वराह अवतारामध्ये येऊन माझ्या भावाला मारलं. तो राग त्याच्या मनामध्ये अगदी ठसून भरलेला. त्याला त्या देवाविषयी विष्णूविषयी देवाविषयी एकदम चीड निर्माण व्हायची. आणि मग त्याच्या पोटी जन्माला आलेला भक्त प्रल्हाद लहानपणापासूनच जसं त्याला कळायला लागलं बोलायला यायला लागलं ते बोलायला काय लागलं नारायण नारायण नारायण. आणि मग नारायण किंवा देवाचं नामच सोडून दुसरी कुठलीच
आवडत नव्हती. आणि ज्या देवानं माझ्या भावाचा भाऊ संपवला त्या देवाचं नाव घ्यायचं म्हटलं तर त्या भावाचं प्रेम एवढं होतं की देवाबद्दल सुद्धा जो कोणी म्हणजे देवाचं नाव घेईल त्याला त्या राज्यात सुद्धा ठेवत नव्हतं. असं हिरण्यकशिपूने फरमानच काढलेलं होतं. हा नाव घेऊन देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे तसं त्यांनी फरमानच काढलं होतं की आपल्या राज्यामध्ये जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला या राज्यात ठेवायचा नाही. मग अशा पद्धतीनं फरमान काढलेलं असणार सुद्धा परंतु फक्त प्रल्हादाने मात्र त्याच्यात नामस्मरणामुळे खंड पडू दिला नाही. मग त्याच्यासाठी त्याला चीड येऊन त्याला काय केलं अगोदर उकळत्या त्या तेलामध्ये टाकलं. परंतु जे काही नामस्मरण आहे ते त्या प्रल्हादाचं कधीच खंडित झालं नाही. ते तेल अक्षरशः उकळतं तेल त्या ईश्वराला तिथे यावं लागलं आणि ते तेल ज्या वेळेला प्रल्हादाला टाकलं तर प्रल्हादाला म्हणजे हे व्हायला पाहिजे तर भाजायला पाहिजे परंतु ते तेल गार झालं तिथे त्याचा म्हणजे काही उपयोग झाला नाही. मग म्हणलं आता याला काय करायचं मग म्हणलं आता त्याला कड्यावर न्यायचं म्हणजे आणि उंच कड्यावरती घेऊन म्हणले तिथं ढकलून त्या म्हणले आणि मग हा पुन्हा येईल का हा येणार म्हणजे बंधू प्रेमापोटी खऱ्या अर्थानं की देवाबद्दलचा जो द्वेष निर्माण झाला त्याच्यासाठी पुत्र मारण्याची म्हणजे नियोजन हे हिरण्यकशिपूने केलं होतं. नेलं त्याला त्या सगळ्या त्या सेवकांना सांगितलं ह्याला घेऊन जा म्हटले कुठं उंच कड्यावरती घेऊन तिथून ढकलून द्या म्हटले. उंच कड्यावरती नेलं तिथून त्या सेवकांनी त्याला ढकलून दिलं परंतु तिथेही तो ईश्वर राहे मागे पुढे सांभाळीत आणि या आघात निवारावे ज्याच्यावर देवाची कृपा आहे काली काय काले शरीर कोणाचे असेल ते कोण बोलवले किंवा वृक्षाची पान हलेण्याची सत्ता मग ती अहंकार राहिली कुठे ज्याच्यावर देवाची कृपा झाली त्याला मारायची कोणाची दुसरी ताकद आहे आणि म्हणून ते त्याला कड्यावरून ढकलून दिलं परंतु अलगद एका बैलगाडीमध्ये आणि बैलगाडीमध्ये पडला पुन्हा तिथे दिसला कुठे मारायला येतं त्या ते काही सेवक होते सेवकांवरती चिडला हिरण्यकशिपू आता म्हणजे त्याला असं नाही करायचं मग काय तो होलिका नावाची त्याची बहीण होती तिला एक हे मिळालेलं होतं वरदान मिळालेलं होतं की तुला अग्नीपासून काहीच होणार नाही म्हणजे आता हिच्याच मांडीवर जायचं हा कसा पळत वगैरे आणि मग हिला तर अग्नीपासून काही होणार नाही परंतु हा मात्र इथं भस्म होऊन जाईल. त्या होलिकाला जवळ घेतलं त्या होळी पेटवली आणि त्याच्यामध्ये प्रल्हादाला घेऊन बसली परंतु त्या ईश्वराच्या नामस्मरणामुळं तिथं जर तिला असं सांगितलं होतं की ते वरदान कसं होतं की ईश्वराच्या नामामध्ये जर तू अडथळा येशील तर मात्र तुला हे वरदान कामी येणार नाही. आणि मग तिथं ह्याचं नामस्मरण नारायण नारायण म्हणून चालू आणि नारायण नारायण चालू असताना मात्र त्याला मारण्याचा प्रयत्न केला तिथं ती होलिका जवळ बसवून झाली आणि म्हणून की तो देवाचं नाव घेतो त्या मुलाला अडवायला बाप सुद्धा इथं नको. आपण दुसरं चल Yeah.
उदास देही उदास गेले अशा पासे निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माताने की तुकाराम मला सांगतात की फक्त कोणाला म्हणा ज्याचा देहावर तादात्म्य सुटलेलं आहे, ज्याला देहाबद्दलच्या पूर्णपणे निरासक्त अशा पद्धतीची वृत्ती झाली त्याला खऱ्या अर्थाने भक्त म्हणतात. आणि आणखी दुसरं काय तर त्याला नारायण किंवा ईश्वर सोडून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आज त्याच्या मनामध्ये शिल्लक राहिलेली नसावी. एवढंच नाही तर ज्या जगतामध्ये तुम्ही वावरतात त्याच्यामधलं जे काही धन असेल, जन असेल, माता असेल, पिता असेल याच्याबद्दल सुद्धा ती व्यक्ती निरासक्त झालेली आहे, तिला खऱ्या अर्थाने भक्त म्हणा. पण म्हणजे मग भक्त म्हणायचं ठीक आहे, त्याला भक्त म्हणा, त्याचा फायदा काय? फायदा त्यांनी असं सांगितला की जर अशा पद्धतीची वृत्ती तयार झाली, अशा पद्धतीचं जर भक्त असेल तर त्याला कुठलंही संकट येऊ द्या, तिथं उभा करून राहतो तर तिथं ईश्वर काही साकडे पडू नये. ज्या वेळेला ही अशा पद्धतीने एखाद्या भक्ताची वृत्ती तयार होईल त्या ईश्वराबद्दल खऱ्या अर्थानं की तो व्यवहारामधल्या सगळ्या गोष्टीपासून निरासक्त होईल आणि एकच आसक्ती असेल फक्त त्या ईश्वराची, अशी वृत्ती ज्या वेळेला तयार होईल त्या वेळेला मात्र तो ईश्वर त्याच्या प्रत्येक संकटाला खऱ्या अर्थानं तो धावून येईल आणि त्याच्या मागे पुढे खऱ्या अर्थानं तो उभा राहील. विठ्ठल विठ्ठल जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. विठ्ठल फक्त त्यालाच बनावं ज्याचं ह्या व्यवहारामधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यापासून खऱ्या अर्थानं ते जे निरसक्त अशा पद्धतीचं झालेलं आहे त्याच्यासाठी देव धावून येतो. परंतु तुकाराम शेवटी सांगतात बाबांनो, ह्या जगतामध्ये व्यवहारामध्ये वागत असताना एक काम करा की जर एखादी गोष्ट 100% चांगलीच गोष्ट करण्याचा 100% प्रयत्न करा, परंतु जर चांगलं काही करता आलं नाही, किमान एखाद्याचं वाटोळं करण्यासाठी, एखादा सत्ताबंध पाडण्यासाठी अशा पद्धतीची कमीत कमी वृत्ती तरी तुमची होऊ देऊ नका. कारण का तर त्याचं फळ मात्र जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या, अगोदर सांगितलेल्या 3 चरणामधल्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्या तुमचं भेट होईल. परंतु जर एखाद्या चांगल्या कामासाठी तुम्ही जर त्याला आडवं गेला, त्या कामासाठी जर तुम्ही व्यत्यय निर्माण केला, अडचण निर्माण केला तर मग मात्र तुम्हाला नरकात जाण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला मात्र शेवट
गातरिया भय कानाने विषय तो त्याचा झाला नारायण मिळावणे जलधर माता पिता आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने मनुष्य देहाला आपण जन्माला आलोय. या देहात जर साध्य करायचं असेल तर ते काय केलं पाहिजे? भगवत चिंतनाला खऱ्या अर्थानं की या संसारिक गोष्टीपासून शरीरापासून वेगळं होणं लगेच नाही झालं.
जीवन संसार गोष्ट बाजूला येऊ त्या देवाशी तादात्म्य जोडण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आणि तो जर करायचा असेल तर काय केलं पाहिजे त्या ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे. गेले अशा पात्र निवारणी विषय तो त्याचा झाला नारायण यावेळी जलधन माता पिता निर्माणे गोविंद असे मागे पुढे काहीच सांगणे पळवणे विषय तो त्याचा झाला नारायण यावेळी जलधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य घातली या भय नरकाची विषय तो त्याचा झाला नारायण नावरे जगदन माता खऱ्या अर्थानं आजची विषय विसर्जी सेवा हरिभक्त म्हणे जगताप महाराजांचा फोन आला आणि त्या लोकसर्वाधिकाऱ्यांच्या सर्व प्रेमाळ मुलं प्रेमरूपी आशीर्वादामुळे आजची सेवा खऱ्या अर्थानं माझ्यासारखीच्या वाटेला आली. बोलवली त्याची केली कटकट वाकेली केली ते पूर्ण झाली किंवा हे सगळं संतांचं जे काय आहे तर ते पोस्टमनचं काम खऱ्या अर्थानं माझं आहे. परंतु त्यातही जे काही शास्त्रसंमत नसेल माझ्या मुखातून गेलेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे काही शास्त्रसंमत असेल ते मात्र तुम्ही जे तुमच्या हिताचं आहे ते सर्व घेऊन जा अशी मी विनंती करतो. आणि 1-2 मिनिटं फक्त मी वेळ घेतो की अलीकडे परमार्थाचा थोडासा बाजार व्हायला लागला. महाराज जगताप महाराज आपल्याला महाराज लोक म्हणतात पण आपल्याला महाराज म्हणून घेण्याचे किती टक्के आपण आहे त्याचा आपण पुढच्या लोकांनी विचार केला पाहिजे. व्हायला काय लागले महाराज म्हणून घेण्यात परमार्थाचा बाजार व्हायला लागला आणि खरा परमार्थ बाजू जायला लागला. अनेक लोक परमार्थाच्या नावाखाली बोलतात महाराज. आता लुटायला सुरुवात झाली. आता इथं व्यासपीठावरती नाव नाही घेत पण मला जवळच्या आपल्या परिसरात बऱ्यापैकी सुरू झाले वेगवेगळे धंदे परमार्थाच्या नावावर ह्याचा आश्रय घ्यायला इथं एक विश्वास ठेवते आज माणूस. आज कुणाचाच विश्वास कशावर राहिलेला नाही. फक्त एकच गोष्ट आहे की संतांनी चालत आणलेला हा जो काही संप्रदाय ह्या संप्रदायावर विश्वास आहे आणि इथं आपल्या पाया पडतो म्हणजे आपल्या पाया नाही पडत त्या गादीच्या पाया पडतात हे खऱ्या आपल्याला संकल्प आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये सगळ्यांना विनंती आहे की चांगली माणसं खरी माणसं ही टिकली पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे. पण जर समजा परमार्थाचं सोंग करून एखादा परमार्थाचं वापर करत असेल तर तिला जाग्यावर जाब विचारण्याची गरज आता आहे अशी माणसं ताबडतोब बाजूला काढली गेली पाहिजे हे लक्षात घ्या. हे टिकवायचं असेल ना 1200 वर्षापासून हा संप्रदायाचं पाया लावलेला आहे माऊली सरगी आणि कळस तुकाराम महाराजांनी 16 शतकाचा एक लावलेला आहे. तुम्ही विचार करा एक गाणं जास्तीत जास्त 6 महिने वर्षभर टिकू शकतं पण रूप पाहता लोचनी गेले 750 वर्ष होऊन गेले. 750 कसं 1200 वर्ष हा म्हणजे 12व्या शतकाचा विषय आता इतर विषय म्हणजे 1200 वर्ष झालं रूप पाहता लोचनी काहीतरी वाटलं का तुम्हाला? ते संतांचं आहे आणि ते टिकवायचं असेल इथून पुढे तर आपल्याला काळजी घ्यावं लागेल. एवढी त्या निमित्ताने विनंती करतो.
जे काही सर्व साथ देणारे सर्व टाळकरी असतील, अगदी पण आबा असतील, हनुमंत महाराज असतील, गोवन महाराज पटकर असतील, उत्तम महाराज असतील, आमचे नारायण महाराज मोरे, आपण पुढे आल्यानंतर त्यांचा फोन आला, पाठीमागून गाडीवर आली. हे खऱ्या अर्थाने परमार्थातलं प्रेम. म्हणजे मला अगोदर माहिती असतं तर मला अगोदर आपलं बोलत असतं. सर्वच म्हणजे यांचं काय गांगर्डे महाराज अध्यक्ष, म्हणजे आम्हाला योग आलाय. हे माझं दुसरं कीर्तन आहे. खऱ्या अर्थानं ही बाबाची कृपा आहे की खऱ्या अर्थानं देहावर उदास होत भक्ती काय असते तर ती हिथं येऊन पाहावं लागते. आतापर्यंत आपण आख्यायिका बघायचो. काही ज्या पौराणिक कथा आहेत त्याच्यामध्ये 12 वर्षाचं झालं, 24 वर्षाचं झालं, एका पायावर तप झालं, ह्या फक्त बाहेर ऐकायचं. पण आपण भाग्यवाले ह्या परिसरातील लोक की ते प्रत्यक्ष ठिकाण आपल्याजवळ आहे, आपल्या परिसरात खऱ्या अर्थानं ब्रह्मचैतन्य आत्मानंद महाराजांसारखं म्हणजे देवत्व असलेले हे व्यक्तिमत्व हे आपल्याजवळ आहे. आणि खऱ्या अर्थानं की तो अभिमान असायला पाहिजे आपल्याला की आज इथंच नाही पण राज्यात सुद्धा ही गोष्टी गेलेली. अनेक आख्यायिका केल्या महाराजांच्या बाबतीतल्या. आता आपला वेळ संपलाय तरी माझं 2-3 मिनिटं 4 मिनिटं उशीर होतोय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण अशी सगळी साथ संगत असली की रंगत आणि होत जातं ते. परंतु आमचे चिंचोलीकर भजनी मंडळ आता जागर आहे. नामदेव महाराज आता पाटेवाडीकर चिंचोलीकरांचं सगळ्यांचं एक जागर परत होणार आहे. ती आजची आज तारीख आहे, त्यामुळे सगळे भजनी पण आमचे सगळे आले. 2-3 महिला आमच्या नंदाताई आहेत, सुरेताताई सुतार आहेत, अलकाताई आहेत आणि दत्तवांना माऊली युवराजा ही सगळीच मंडळी आज सेवेसाठी आलेली. आता पाटेवाडीकर मंडळी आली, आपला जागर होईल. खऱ्या अर्थानं की तुमचं हे सर्वांचं प्रेम इथं बोलवतं. 2 तास बोलायचं म्हणजे 5 मिनिटं. जर समजा स्वयंपाकाचं लग्न लागलं तर भांडे करायचं सुद्धा देरी होत नाही या बाईकवर. पण इथं 2 तास उभा राहून बोललं जाते ना, हे माझं काहीच नाही. हे फक्त तुमचे बसल्याचे सर्वांचे आशीर्वाद आहे आणि बरोबर आत्मानंद महाराज यांची कृपा आहे. खऱ्या अर्थानं बोलविली तशी केली वाकडी केली की बोलू झाली. यातलं जे चांगलं आहे ते नक्की घेऊन जा. जे काही शास्त्र सर्वस्व असेल ते माझं मला परत करा ही विनंती आपल्या सर्वांना करतो. आजची ही सेवा आपल्या सर्व ब्रह्मवंतांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पीटी मास्तर हिवरे महाराजांचं नाव घ्यायचं राहिलं. आणि हा कार्यक्रम आता युट्यूब मार्फत अनेक ठिकाणपर्यंत ह्या म्हणजे देशामध्ये सगळीकडे युट्यूब जे उपलब्ध तिथपर्यंत पोहोचणार आहे. आमचे चिरंजीव चिरंजीव मोठे आणि त्यांचंही सगळ्यांच्या समोर आता बाप म्हणून नाही पण एक महाराज म्हणून त्यांचे आभार काय असं मानणं गरजेचं आहे. चॅनलचं नाव दत्त कृपा चॅनल आहे. सगळ्यांनी त्याला सबस्क्राईब करा.